काका पैसे. हां हॅलो, हां येतोच आहे, मिळाली आहे फाईल. हो 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 हां. पैसे आणलेस ना? अरे ती फाईल मला अर्जंटली ना घेऊन जायची ऑफिसला, तर ते मला जावं लागेल. तू एक काम कर ना, उद्या बोलव त्या मुलीला. हां आपण करू, रात्रीपर्यंत करू आपण तिला मदत. हां आलो मी. अरे तसं नाही, पण सॉरी श्रावणी, तुझी मदत करायची माझी इच्छा होती, पण मी नाही करू शकत. असा का निघून गेला काका? काकूला विचारते. हा ती तर शाळेच्या मीटिंगला गेली आहे ना, म्हणजे तासभर तरी ती काही फोन उचलणार नाही. शुभही नाहीये, काका गेला. काय करू आता, कसे आणू पैसे? मॅडम काय झालं, पैशाची सोय झाली का? करू करू काहीतरी, नको काळजी करूस. म्हणजे नाही झाली सोय? ॲक्च्युली साहेब घरी नाही आहेत. मी त्यांना खूप फोन केला, पण ते मीटिंगमध्ये, म्हणून त्यांनी फोन नाही उचलला. आणि त्यांच्याशिवाय मला काहीच नाही करता येणार ग. ताई प्लीज, तुम्ही तरी मला मदत करा. तुमच्याशिवाय तर माझा दुसरा कोणी बी आधार नाहीये. प्लीज ताई. हो ग, हे बघ, माझी खूप इच्छा आहे तुला मदत करायची, पण माझ्याकडे काही इतके पैसे. माझी सही असलेले चेक्स आहेत ना तुझ्याकडे? आहेत सर. मॅडम चेकबुक घेऊन या स्टडी रूममधून. तू थांब, मी आले. हा थांब थांब. येस, ह्याच्यावर बाबांची सही आहे. हा चेक त्या मुलीला देऊ की नको? काय करू? आधीच मी भाषण वेळेवर लिहून दिलं नाही म्हणून बाबा माझ्यावर चिडलेले असणार. आणि आता त्यात जर त्यांना कळलं की मी असं न विचारता चेक दिला मुलीला, तर कदाचित चिडून मला नोकरीवरनं सुद्धा काढतील. हे नाही करणार मी. ही अशी रिस्क नाही घेऊ शकत मी. मला बाबांबरोबर काम करायचंय, त्यांच्या सहवासात राहायचंय. हे असं काहीतरी कसं करू? पण ती बिचारी मुलगी काय करेल? कुठनं इतके 1 लाख रुपये उभे करेल? काय करू? बाबांना फोन करून विचारू का? नको नको, ते मुळात माझा फोन उचलतील तरी का? आणि जर मीटिंगमध्ये असतील आणि माझा फोन वाजला तर खूप चिडतील. शुभूला विचारते. का लागत नाही याचा फोन? काय करू? काही पर्यायच नाहीये. शुभ आला वाटतं. माझ्या डोक्यात जाऊ नकोस हा. आणि तू वागायलास ते चुकीचं नाही होय? अरे देवा, परत काहीतरी झालं वाटतं. चले. बोल की शुभ, असं का करायलास तू? सांग की का करायलास असं? सुटे मला जाब विचारणार, तू कोण आहेस? कोण आहेस तू? तुझी होणारी बायको. होणार आहेस ना? झालेलं नाहीस ना? पण मीच होणार आहे तुझी बायको शुभू. सुटे तमाशा बंद करा. मी तमाशा करायलोय आणि तू करायलास ते काय? तुझ्या डोळ्यात जेव्हा पण बघतोय का नाही, समजा दिसतंय मला. काय दिसतंय? श्रावणीवर तुझं असलेलं प्रेम आहे का नाही? सदान कदा तिच्या मागं मागं करत असतोस, काळजी करत असतोस तिची. मर्यादा सोडू नकोस. मी मर्यादा सोडायला आणि तू काय करायलास रे? मोठ्या शायनिंग मारत तिला उचलून घेऊन आलास, भिजवलंस तिला, पाणी वतलंस तिच्या अंगावर. तेव्हा मर्यादा कुठे गेली होती तुझी? अरे त्या बेशुद्ध होत्या, त्यासनी शुद्धीवर आणालतो. समधी नाटक आहेत रे, समधी नाटक आहेत.
बघ की आता शुभू माझ्याकडं, मी पण आता श्रावणी सारखं ओलं चिंब झालोय बघ. अरे बघ ए स्वीटे, काय खुळ्यागत चालवलंय ग? हा अगं सर्दी होईल की तुला. चला थांबा त्या. शुभू बघ की माझ्याकडं, श्रावणी सारखं एकदम एकदम ओलं चिंब झालं मी. अरे बघ की आता माझ्याकडं, बघ भिजल्यावर मी पण भारी दिसतोय का नाही? घरच्यांसमोर लाज वाटायला तुला? हा एकदा बघ की शुभू माझ्याकडे. स्वीटे